नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप छान मध्ये. नवीन वर्षाचा पहिला दिवस तर खूप छान गेला, पण दुसरा दिवस काही ठीक नाही वाटत आहे. कारण माहीत नाही, पण समथिंग मिसिंग फील करतं. माहीत नाही का, बट काहीतरी असं लांब जातं आहे असं वाटतं. डोंट नो काय आहे ते, बट असं वाटतंय. चला, आवरलं आहे सगळं. आता कामं आवरून घेतो. बाहेरची थोडी कामं आहेत ती पण करून घेतो आणि आता बाकीचं आहे ते पण करून आवरून घेतो. चला, दिवस बरोबर वाटत नाही आज. पाणी आज दुपारी आलं आहे, तर म्हटलं जरा टँक 2-3 दिवस भरला होता, थोडंसं शेवाळवरती आलेलं तवंग आलेला, तर म्हटलं वरचं तवंग निघून जाऊ दे म्हणून त्याला चालूच ठेवलं. म्हटलं भरून जाऊ, जरा ओव्हरफ्लो होऊ दे. हे बघ काजू पडले तिकडे. आता आपल्याला काढायचे टोमॅटो जे पिकलेत. ठेवून देतो. हाय का होते. ते 2-4 दिवसांनी होतील. अजून तिकडे आहे. हे बघा, एवढे टोमॅटो तर मिळाले आपल्याला. चला, घरात ठेवून घ्या. चला, पाण्यावरचं तवंग तर गेला आहे. हे बघा, परत नवीन गप्पी माशाने पिल्लं काढलीत. काही खरं नाही बाबा यांचं. पैदास वाढत झाले. कोणाला पाहिजे असतील तर सांगा, देईन मी मासे. गप्पी मासे आहेत रेडवाले. चला, आता इथलं झालं आहे बरोबर. आता दुसरीकडे पाणी घालायला गेलो. खायला 2च दिवसाचे काजू पडले ते भरपूर आहेत. खायला 2 दिवस तिकडे गुढीपाडव्याची तयारी. अजून काय त्यात राहून गेलं. काजू गोळा करायचं. सो त्यामुळे हे राहिलेत गोळा करायचे. त्याच्यामुळे फंगलसुद्धा आहे जाता याचे बोंडूला, कारण ते लगेच खराब होतात. तर संध्याकाळी त्यांना व्यवस्थित करून टाकेन आणि बोंडू टाकून देईन माडांच्या मुळात. चला, पाण्याचं सगळं आवरलं. इथलं पाण्याचं जायला आलं. सोनसापाच्या मुळात सोडून दिलं पाणी. तर रविवारी जरा इथली साफसफाई केली पाहिजे आणि गेटचं काम करून घेतलं पाहिजे. काय करायचं आहे, कोबा टाकायचं आहे तेवढ्या भागात एकाच लाईनवर, त्या चिऱ्यावरती इथून पूर्ण, आणि लेवल करून घ्यायची. तर ते आता बघूया, लवकरात लवकर करून घेईन. कारण आता कामं आताच करून घेतली पाहिजे. नंतर परत पाऊस कधी चालू होईल त्याचा काही भरोसा नाही. पुढच्या महिन्यात चालू होऊ शकतो पाऊस, त्याच्यामुळे त्याचा भरोसा देता येत नाही. चला, हे बघा, काहीसं असं झालं आहे घराचा लुक. पलीकडचं पण तसंच करायचं आहे. पण ह्या कडाक्याच्या उन्हात झाडंही जगणार नाही, त्याच्यामुळे मी जरासा म्हटलं थांबूया थोडे दिवस, त्याच्यानंतरच लावू त्या बाजूला. सो आता बघू, पाऊस चालू झाला की तिकडचं काम चालू करेन. सगळं म्हणजे तो जागा सगळे क्लिअर करून ठेवली. आणि इकडची जागा भाजीपाल्यासाठी वापरणार आहे. पावसात सुद्धा भाजीच इकडे लावणार आहे सगळीकडे. इकडे काही बनवणार नाही आहे सध्या. भाजी आणि कुंपणाला ते अजून थोडंसं काहीतरी लावून टाकेन. सो जे काय करायचं इकडे करायचं पूर्ण. चला, कारण तिकडे गडगा नाही आहे या बाजूला, त्याच्यामुळे या साईडला काही फिक्स करणार नाही आहे. इकडे गडगा आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर डिझाईन वगैरे तयार करायचे तर करून घेईन. पण आता एवढं कडाक्याचं ऊन आहे, तर बघू कसं काय शक्य होतं आहे ते. आणि जरा ह्यांचं जरा कमी करायचं आहे ना, सांगणार आहे आता सगळं झालं की. आणि विषय असं झाला आहे की ह्याचं सिमेंट बऱ्यापैकी खराब झालं आहे. सो हे पण भरून घ्यायचं आहे इथपर्यंत असं. आणि ह्याच्या इकडे डिझाईन बनवायची आहे मला, माडाच्या इकडे पुढचे पण बनवायचे, पण ती एवढ्यात नाही बनवणार. सध्या इथून 10-15 फुटाची करून घेणार
आणि मग आतून करून घेणार. कारण इथली काय म्हणतं की दिसताना हा एवढाच भाग दिसतो बाहेरनं. सो सुरुवातीला एवढंच बनवणार, ट्रायल करणार, त्याच्यानंतर इकडचं बघणार. हो कसं काय शक्य होतं. कोणतरी मत्तीला असेल तर होऊन जातं, कारण आईसच्या पागे धावावं लागतं सारखं सतत, त्याच्यामुळे मला कंटिन्यू इथं काम करायला मिळत नाही, अशी अवस्था होते. सो चला भेटूया. आता जायचं आहे जरा बाजारात, काही पेपर्स तयार करायचे आहेत. सो जायचं आहे, बघू. हे बघा आज एवढे टोमॅटो मिळाले झाडाचे, बस झाले आपल्याला. एवढे मिळाले तरी खूप आहे, होऊन जाते आपलं काम, भागून जाते, विकत आणायची गरज नाही. एवढी गरमी वाढली आहे ना, तर हे ना टॅप हा गळत होते. आमचं मनू जाऊन त्या खाली मांडत बसलं आहे, कारण खाली पाणी गळत होतं त्याच्यातनं, थेंब 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 थंडाव्याला. त्याच्यामुळे हे जाऊन बसलं आहे तिथे. काय म्हणू, थंड वाटते पाण्यात, अशी गळत आहे याची. चला आपल्याला आता व्हिडिओ एडिट करायचा एक, तो करून घेतो. सकाळपासून असं चुकल्यासारखं वाटत होतं, बट बघू. भूक पण नाही आज. आईला मग अशी वाढून गेलेलो, सगळं कामं आवरली आता. तिला पण झोपायला दिला, आता मी घेतो जरा व्हिडिओ एडिट करायला. चला राहणार होतो, पण यांची तब्येत बरी नाही ना म्हणून चालू, नाही तर राहणार होतो. हा काळजी घे, धरून धरून काय ते हळूहळू चाल. ती स्वतःहून मनावर घेत नाही म्हणून हे नाहीतर काय, स्वतःच जरा बिंदास हो ना. जरा वेळही झाली असती ना तरी बरोबर झालं असतं. तिचं रक्त पुरवठा बरोबर घाबरतात ती आता, पण हे होतं ना, तोल जातं ना, घाबरता, डेअरिंग करू बघत नाही. ती बाबा काय ते परत तो गोळा होण्यापेक्षा तिला सावध हाती बरी, म्हणूनच तिला जास्त ताण देत नाही आता. म्हटलं हाय ते काय ते करत तरी राहिली तरी बरं. तेच ते, पण तिथे हात वगैरे बंद होत नाही ना, जेवताना बिवताना, भात बी जेवताना त्रास. हे दुखतं, पाय दुखतात, नाही दुखत, हात दुखतो, गार आहे एकदम. तिने काय केलं, तब्येतीने तिला आजारी नाही वाटत. हा नाही, तिने काय केलं, चालायचं कमी झालं ना, मग ते वापरायचंच बंद केला, त्याच्यामुळे त्याने केलं. वापरत राहिलं पाहिजे होतं. हां, वापरत राहिलं पाहिजे होतं. तिने कसं ती रूढ चालूच ठेवली पाहिजे होती, ती ठेवला नाही. तेच आता आमचं, मी एकी वेळ वाकडी होते, पण मी वाकडी होते म्हणून मी बसत नाही. बसलं की तर दुखलं तरी मी हे करते. ते तिला डोकं चाललं नाही ना, आता बोलून काय फायदा. डाऊन व्हायला सोपं आहे, परत ते पुन्हा हे करायला, आणि माणसाची इच्छाशक्ती पण पाहिजे भरपूर. ते करेन 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 करेन, आता हळूहळू हळूहळू ते आता कमी कमी होत राहिलं. तशी धावत धावत कामावर जायची सकाळी सकाळी. हो, पाहुण्याच्या गाडीला जायचे ते, परत दुपारी यायची पळत पळत. ते गेलं कुठे तुझं? हा कसं गेलं? तू घालवलंच म्हणून गेलं. काय माहित नाही. मैत्रिणींबरोबर तुझ्या मैत्रिणी पण होत्या ना, कधी कधी त्यांच्यावर कुठे कुठे जायचं होतं. ते अजून पण फोन करते, उचलते कुठे, आता उचलतच नाही फोन. तू पण त्याशी गेला, कुठे उचलला, बघत बसलेली, फोन वाजतोय. हा मी केलेला. नंतर मी परत कट केला आणि मी माझ्यावर न गेला. स्वतःच फोन इथे जरा बरं इकडे वातावरण जरा थंड. हां तेच. ए गप.
पर्स घ्यायला सांगितलं. मी नाही येत आहे. हे नागेशा कधी कडे बडबडतंय कधी येते म्हणून. काकूला जायची गडबड, ही दोघं जण थांबतील. इकडे संध्याकाळीच पाणी मारतो कारण मग बरं वाटतं, बरं जरा थंड खूप वेळ राहतं. इथे लॉनला तिथे खळाला मारून झालंय. आता ही साईड राहिली सगळी भरायची, पाणी लावायची. चला लावून देतो. बाय टाटा. जाऊ ना, राहा म्हणून सांग. जाऊ ना. काय राहा. राहू. मग तू जेवण बनवून दे. काय बनवशील? मावशीला पण सांगतोय मी सगळं करणार आणि करतच नाही मग. काय मावशी विचारते ना जेवण करून कोण घालणार. तू घालणार? काय बनवणार? नागेशाकडे किती फोन केले. चल चल बाबा. हा चल काकी. चल आता आम्ही येतो. हा काळजी घे. हा काळजी घेशील. बाय बाय. चल. काय काळजी घे. हा स्ट्रॉंग राहायचं एकदम. ठीक आहे. चल. जमलं तर उद्या एक फेरी मारू. हा चालेल. चल. तू नको येऊ बाहेर आता. तू नको आता येऊ. की 2 मिनिटात परत येणार आतमध्ये. वॉशरूम झालं हे झालं. हो असं संध्याकाळचं जरा ठेवलं तर. अरे हे बिस्किट आहे. हा, अरे मला- ठेव आता इथंच ठेव. दे. हा काकी. हा हा. काय आलं कोणाची बोलवली ती. अभय काकाची. अभय काकाच ना. अभय पण कोणाचं पाठवलं असं. मंदारी ये मग तू. मी आता येतो. आता नाही कधी येशील? सकाळी उद्या. घरी ये आमच्या. सावकाश पडशील. होय नाही. घरी ये घरी. हो येतो. तू काय रेकॉर्ड करते? कधीपासून चालू आहे. काय बोलतो तू? पण तू घरी ये. येतो. कोण आलं अभय का झाला. हा घरी येशील ना? होय येतो. आता रात्री येईन उशिरा. हा, जेवण ये 9 जरा, मग 9:30. पत्ते खेळूया. पत्ते घ्यायला तिनेच नाही म्हणा. हा ना. त्याला आहे ना. हा चल बाय. चल मुन्नी. हा हा ये हा. वहिनीच मुंबई आता वैभव वहिनी करणार. नाही ती मुन्नी आहे. नाही आता वहिनीच आणि वहिनी. चल काकी. चल काकाला सांग. नंतर रात्री पत्ते खेळूया. आता आमच्या निमित्ताने तुला दिसली चल बाय. चल बाय. ये पण नक्की. इथेच ठेवून दिलेलास. सकाळी वाटत तसंच झालं. दिवस पूर्ण कंटाळा नाही. रात्रीमध्ये जाई श्वेताताई आणि काकू आले तर जरा थोडा वेळ गेला. असं चित्र वाटतं आज. काय माहिती का ते. चला बघू. जेवण पण करायचं आहे. तेवढं आवरून घेतो आणि देतोच. कदाचित 2-3 दिवस त्रास झाल्यामुळे सुद्धा असेल. काय आयडिया नाही. चला सगळं मंडळी सगळी गोष्ट आवरल्यात. हिला झोपायला दिलं इथे आणि माझी पण सगळी कामं अंधारात आवरतो. चला सगळी गोष्टी आवरल्यात. सगळं आवरून ठेवलं आहे. उद्यासाठी छोले भिजत घालून ठेवलेत. त्याच्यावर झाकण ठेवायचं राहिलं आहे. चला झाकण पण ठेवलं. आणि हे आज मिळालेले टोमॅटो. चला
सगळ्या गोष्टी आवरल्यात. मी पण आता मस्त फ्रेश होतो. आज भूक पण नाही आहे अजिबात. झोपतो शांत, कंटाळा आला. फ्रेश होतो आणि झोपून देतो. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या. आणि हो, रोजचंच सांगणं, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.